नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर प्रकाश मंगतानी सर. सिनियर इंजिनियर यासाठी म्हटलं कारण 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे एका अर्थानं ते सिनियर आहेतच. आणि एवढा मोठा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रवास असतो, एखादा अनुभव असतो, तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काय काय असतं. त्यांचे वेगवेगळ्या साईट्स केलेले असतात, त्याचप्रमाणे त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण कामं केलेली आहेत. सो त्यांचे सगळे आज आपल्याला अनुभव ऐकायचे आहेत. त्यांच्या हा प्रवास एकंदर कसा होता ते सगळं ऐकायचंय. स्ट्रगल असेल तर तो कसा होता ते ऐकायचंय. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन पासून, म्हणजे बॅकग्राऊंड पासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर इंजिनियर बनलाच या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे आलात, काय सांगाल? माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठीत झालेलं आहे, शिवाय शाळेत नांदुरा. अच्छा. त्याच्यानंतर माझ्या आबांकडून मिळाली मला प्रेरणा किंवा तू सिव्हिल इंजिनियर बन. मला समजत नव्हतं सिव्हिल इंजिनियर म्हणजे काय, पण तरी मग आबांची इच्छा होती इंजिनियर बनणार. तर ठीक आहे, इंजिनियर बघू. पण त्याच्या मागे उद्देश तोच आहे की आबांची इच्छा होती एक घरात कोणतरी इंजिनियर पाहिजे. मग मी सिव्हिलच सिलेक्ट केलं. बरं. पण मग तुम्हाला शिकायचं काय होतं? मला पण इंटरेस्ट होता सिव्हिल. तुम्हाला पण इंटरेस्ट होता? नाहीतर मी म्हणणार होता इतक्या वर्षानंतर वाटतं का की योग्य डिसिजन झाला तो सिव्हिल इंजिनिअरिंग योग्य डिसिजन झाला. मला योग्य केलं. बरं. दुसरं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की इंजिनियर झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंत कधी कधी स्ट्रगल असतो, कारण आपण यंग असतो, आपल्यावर कोणी लगेच विश्वास ठेवत नाही असल्यामुळे. तर तुमचा कसा होता तो प्रवास? सुरुवातीला मी 4-5 वर्ष सर्व्हिसेस केलेली आहे. बरं. चंद्रपूरला जॉब केला 2 वर्ष, त्याच्यानंतर मूर्तिजापूर, खामगाव, पातूर 6 वर्ष मी जॉब केला. नंतर मी स्वतःचा बिझनेस चालू केला. ओके. आणि मग बिझनेस सुरू केल्यानंतर पुन्हा इकडे आल्यानंतर पहिली साईट कशी होती? पहिली साईड नवीन असताना तर काही समजत नव्हतं, कसं प्रॅक्टिकल नॉलेज नव्हता. पण जसं अनुभव घेतला त्यावेळेस मी एकदम म्हणजे प्रत्येक बिल्डिंग, कोणते काम असो, एनी टाइम, कोणत्या अँगलची बिल्डिंग असो, प्रॉपर करून देतो. वा. पण तेव्हाची काय अनुभव आठवते का? पहिली साईट कुठली होती? आणि पहिली माझी खामगावची होती. बरं. आणि काय होतं सांगणे? कॉम्प्लेक्स होतं. बरं. एकटा कॉम्प्लेक्स माझं आजचं बांधलेलं आहे. अच्छा. कॉम्प्लेक्स माझं तेच बांधलेलं आहे. ओके. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया, टेक्निकल क्वेश्चनकडे. एक म्हणजे आता तुम्ही मागच्या या 25-30 वर्षांपासून ही फील्ड बघताय, त्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल की अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. खूप. आणि अशा अनस्किल्ड लेबरला जर कधी मेजर रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर कधीतरी धोका पण संभवू शकतो. तर तुमचा सगळा अनुभव कसा आहे, काय सांगाल? अनस्किल्ड लेबर या साईडला खूप आहेत. पुन्हा मुंबईला आपण तुम्ही आता चंद्रपूरला असताना माझ्याकडे युपीचे लेबर होते, पण ते थोडे स्किल होते. आपल्या इकडे थोडं आहेत अनस्किल, पण तरी ऍडजस्ट करावं लागते. माझं जबाब आहे की त्यांना कसं समजून सांगणार. बरोबर. दुसरं, आता या फील्डमध्ये जसं हे फील्ड बदललंय रोजच्या प्रमाणात, तशी टेक्नॉलॉजी बदलली आहे. तर टेक्नॉलॉजीचा वापर आता तुम्हाला डे टू डे साईट मध्ये कसा होतो आणि तुम्ही कसा करून घेता? सॉफ्टवेअर त्यावेळेस सर मॅन्युअल होतं, ड्रॉइंग वगैरे. आज ऑटोकॅड आलं. त्याच्यानंतर मी 10 वर्षापूर्वीच ऑटोकॅड शिकलो मी. अच्छा. 2D 3D वगैरे. आणि स्वतःच मी कॉम्प्युटर शिकून आता कॉम्प्युटरच काम करतो. पहिले मॅन्युअल करत होतो. तुम्ही स्वतःच आता करता सगळं कॉम्प्युटर वगैरे? व्हेरी गुड. पण आता असं पुन्हा वाटतं का एवढ्या वर्षानंतर की अजून काहीतरी जर नवीन आलं उद्या तर ते पण शिकलं पाहिजे? हो, इंटरेस्ट खूप येतो मला असं वाटतं अजून काही नवीन शिका. वा. आजही माझे 4-5 साईट सुरू आहेत. असं मी बसत नाही घरी. लेआउटची आपण करतो, लँड डेव्हलपमेंटची. त्यामुळे ते पण कामं चालू. व्हेरी गुड. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही इतकं काम केलंय तर तेव्हा कायम तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल कस्टमरकडनं, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला तुम्हाला इंजिनियर म्हणून असं वाटत असतं की आपण चांगलं क्वालिटी काम करावं आणि कस्टमरचं तर बजेट थोडं कमी असतं. तर अशा वेळेला ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स कसा करता तुम्ही? कसं आपण त्यांना इन्स्पायर करतो की तुम्ही चालू करा, ऑटोमॅटिक कुठं आपलं मार्गने गेलं. पण कुठे ऍडजस्टमेंट करायची वेळ आली तर मग आपण मटेरियल मध्ये ऍडजस्टमेंट करतो. समजा टाईल्स मध्ये किंवा मग डोअर फ्रेम वगैरे ते आपण चेंज करतो, ग्रँड वापरत नाही. बजेटच्या हिशोबाने आपण ऍडजस्ट करतो. दुसरा, आता एक वेगळा प्रश्न असा आहे की तुम्ही मूळचे इथले बुलढाण्याचे, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, इंजिनियर आहे. तर बुलढाणा जिल्ह्याचं जर एक डेव्हलपमेंटचं व्हिजन असं जर एक आपण डोळ्यासमोर आणलं तर पुढच्या 15-20 वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठल्या सेक्टरवर जास्त कॉन्सन्ट्रेट आता केलं पाहिजे? जर आपल्याला बुलढाण्याचा विकास पुण्या मुंबई सारखा असा मोठ्या सिटी सारखा जर करायचा असेल तर कुठल्या सेगमेंटवर जास्त लक्ष दिलं पाहिजे?
आता नियर आता जिल्ह्यात म्हटलं की आमचं नांदुरा खूप डेव्हलपमेंट झालं सध्या अच्छा. 10%. हम्म. आणि रेसिडेन्सी इतके प्लॅन चालू आहे, म्हणजे बिल्डिंग चालू आहेत हम्म. की जिगा प्रकल्पमुळे पैसा भरपूर आलेला आहे. हम्म. सगळ्यांचा कल नांदुऱ्यालाच आहे. ओके. असं वाटतं नांदुरा खूप पुढे जाईल वा. आजच्या 5 वर्षानंतर. ओके. पण तरी कुठले सेगमेंट आहेत किंवा कुठले फील्ड्स आहेत असं की एज्युकेशन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, रोड्स असतील, असं कुठल्या याच्यावर जास्त काम केलं पाहिजे असं एज्युकेशनवर एज्युकेशनवर जास्त? पण मग गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की कुठल्या टाईपचं एज्युकेशन आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गव्हर्नमेंट? जास्तीत जास्त टेक्निकल एज्युकेशन पाहिजे. कमीत कमी कसं टेक्निकल नॉलेज असलं तर बिझनेस करू शकते स्वतःचा. बरोबर. आणि बाकीचे जे शिक्षण आहे त्या कंपॅरिझन मध्ये कधी टेक्निकल वर्क चांगलं राहील. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येतात, तरुण मुलं येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल, ऍडवाइस द्याल की या फील्डमध्ये फर्स्ट स्टेप ठेवण्यापूर्वी? फर्स्ट स्टेप ठेवण्यापूर्वी त्यांना प्रत्येक वेळेस, आता माझ्याकडे बरेच जण येतात, त्यांना पहिलेच म्हणतो की ऑन पेपर किती ब्रिलियंट आहे पण प्रॅक्टिकल नॉलेज मस्ट. हो. प्रॅक्टिकल नॉलेज नसलं की तुमचं थेरॅटिकल नॉलेज काहीच कामाचं नाही. बरोबर. कारण नियर 25% आपण युज करतो थेरॅटिकल हो. हो. ऑन प्रॅक्टिकली. बरोबर. प्रॅक्टिकल मस्ट आहे. बरोबर. आणि कमीत कमी 2 वर्ष जॉब म्हणजे करायला पाहिजे, नंतर त्यांनी मग स्वतः चालू करायला पाहिजे. चालू करायला पाहिजे. दुसरं, आतापर्यंत केलेल्या साईट्स मधली एखाद्या आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा सांगता येईल का की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, काहीतरी वेगळं केलं? नाही, बिल्डिंगचं वर्क कोणते असो, कोणतेही मी खूप इंटरेस्ट करतो. अच्छा. खूप पण इंटरेस्ट. असं काहीतरी इंटरेस्टिंग जॉब करताना सुद्धा माझ्याकडे सगळं बिल्डिंगच होतं माझ्याकडे. अच्छा. बरं बरं. आणि बिल्डिंग मध्ये मी मास्टर आहे ऍट प्रेझेंट. वा वा. कोणती बिल्डिंग असो, किती किचकट असो, हम्म. जरी मी डिप्लोमा आहे पण ऍज कम्पेअर आज बीईच्या बरोबर करतो मी काम. क्या बात आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काही आव्हानं आली, समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आल्या आणि तुम्ही त्याच्यावर ओव्हरकम कसं केलं, असं काही सांगता येईल? सगळ्यात म्हणजे मला एक ट्रायंग्युलर कॉम्प्लेक्स भेटला होता, ट्रायंग्युलर. हम्म. पण पूर्ण तो प्लॉट ट्रायंग्युलर होता, त्यांना प्रत्येक दुकानमध्ये म्हणजे राईट अँगल पाहिजे. अच्छा. ते बनवताना खूप इंटरेस्ट केलं होता. आणि त्यावेळेस तर म्हणजे कॉम्प्युटर नव्हतं, हम्म. पण मॅन्युअली मी ऑन ग्राफ पेपर बनवून ऑन द स्पॉट मला करायचो. वा. तो एक फरक पडला. फरक आता कॉम्प्युटर असल्यामुळे इझी झालं, सहज सोपं होतं ते. सोपं झालेलं आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील सिलेक्ट करतो तेव्हा काय पॅरामीटर्स बघतात तुम्ही आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरायला पाहिजे? सगळं सॉफ्ट पाहिजे, थोडं हार्डनेस नाही पाहिजे. हम्म. कोणते वापरताना क्रॅक वगैरे नाही आले पाहिजेत, त्या स्टील जास्त महत्व देतो. काही काही स्टील आपण रिंग बनवताच क्रॅक होऊन जाते, त्याच्यावर महत्व देतो आम्ही. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का? हो, वापरलंय. आणि आता आता फ्युचर आयकॉनच घेतलं मी. बरं. आणि कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? आयकॉन बद्दल सांगायला लागलं, कारण मी आयकॉन वापरलेला आहे, मेट्रो वापरलेलं आहे आणि उमाचं. अच्छा. ऍज कम्पेअर तिघाच्या फर्स्ट नंबर तुमचा आयकॉन राहील. क्या बात. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर प्रकाश मंगतानी सर, आणि त्यांचा इतका मोठा अनुभव होता पण त्यांनी फार साध्या सोप्या मोजक्या शब्दात स्पेशली सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे तरुण मुलं या क्षेत्रात येत आहेत त्यांना सांगितलं की पहिला एक्सपिरियन्स घ्या. त्यांनी सुद्धा असंच पहिला एक्सपिरियन्स घेतलेला आणि मग आज ते एवढे सक्सेसफुल झाले. त्यामुळे तुम्ही पण पहिला एक्सपिरियन्स घ्या, मग स्वतःची कन्सल्टन्सी करा. या फील्डमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत